मुंबईमध्ये मेकअप आर्टिस्ट भरत आहिरे यांचा 2 ऑगस्ट 2025 रोजी अपघात झाला. अपघातानंतर पत्नीने तत्काळ त्यांना रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र शरीरावर ज्या ठिकाणी मार लागला तेवढ्यापुरती मलमपट्टी करून त्यांना घरी आणण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची तब्येत खराब आहे, त्यांना याच ठिकाणी ठेवा असं सांगितलं. मात्र पत्नी राजश्रीने डॉक्टरांचं ऐकलं नाही आणि पती भरत आहे याला घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर घरामध्ये भरत यांची तब्येत खालवत चालली होती. मात्र पत्नी राजश्रीने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची खबरदारी घेतली नाही. जे काही वडिलांचे हाल सुरू होते ते सर्व काही ती 13 वर्षाची त्यांची मुलगी पाहत होती. मात्र आईच्या दबावापुढे ती काहीच करू शकत नव्हती. 4 ऑगस्ट रोजी जेव्हा भरत आहिरे यांना रक्ताची उलटी झाली तेव्हा मुलीने आईबरोबर भांडण करून भरत यांच्या भावाला फोन केला. त्यानंतर इतर नातेवाईकांना देखील या संदर्भात माहिती सांगितली आणि त्यानंतर नातेवाईक जेव्हा भरत यांच्या घरी आले तेव्हा त्यांची खालावलेली प्रकृती पाहिली तेव्हा त्यांनाच हादरा बसला. कारण एवढी तब्येत खालावली गेली असता पत्नी राजश्रीने त्यांना रुग्णालयात जाण्यापासून का टाळलं असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होता. जेव्हा भरत यांचा भाऊ आणि नातेवाईकांनी भरत याला 4 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी भरत यांची तब्येत खूप खालावली असल्याचं सांगितलं आणि शेवटी मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी भरत यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर सर्व काही झालं ते आईच्या चुकीमुळे झाल्याचं 13 वर्षाची मुलगी सांगत होती. डोळ्यात देखत वडिलांचा मृत्यू झाल्याचं पाहून मुलगी मोठमोठ्याने रडू लागली आणि जेव्हा तिने नातेवाईकांना आईच्या पराक्रमाची कहाणी सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र राजश्रीच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाला. मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत राजश्रीने बापाचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी राजश्रीला अटक केलं आणि या हत्याकांडाच्या पाठीमागे खरे कारण काय आहे हे जेव्हा पोलिसांना देखील माहिती झाली तेव्हा ते देखील हादरून गेले. राजश्री आणि भरत यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा कसा पडला, मुलगी एवढे दिवस गप्प का होती, हे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीज नोटिफिकेशन येईल. मुंबई येथील आरे कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक परिसर आहे. या परिसरात आहिरे नावाचा मेकअप आर्टिस्ट राहतो. याच परिसरात त्याचे इतरही नातेवाईक राहतात. भरत याचा काही वर्षापूर्वी राजश्री बरोबर विवाह पार पडला. त्यानंतर त्यांच्या घरात मुलीने जन्म घेतला आणि मुलीचं नाव सारंगी असं ठेवण्यात आलं. सुखी संसाराची स्वप्न पाहत असताना भरत हा सकाळीच नोकरीनिमित्त मुंबई शहरातील गर्दीत हरवून जायचा. घरात पत्नी आणि मुलगी अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरू होतं. मुलीला शिक्षणासाठी जवळच्या शाळेत टाकण्यात आलं होतं. बालवाडीपासून सुरू झालेलं शिक्षण मुलगी पुढे करत होती. जसा काळ पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने घरात मुलगा असायला हवा असं राजश्रीला वाटायला सुरुवात झाली. परंतु घरातील परिस्थितीचा अंदाज घेत भरत हे सर्व टाळत होता. सारंगी ही 10 वर्षाची झाली होती तरी पती भरत हा दुसऱ्या मुलीविषयी विचार करत नव्हता. तेव्हा राजश्रीच्या मनात वेगवेगळे विचार येण्यासही सुरुवात झाली. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने घरात भांडणे होण्यास देखील सुरुवात झाली. राजश्रीला तिच्या मनासारखं करायचं होतं, मौज मजा करायची होती. मात्र पती भरत याच्या आर्थिक परिस्थितीमुळे राजश्रीला आपलं मन मारावं लागत होतं. मुलगी सारंगी ही जरी मोठी होत असली तरी त्या गोष्टीची चिंता राजश्रीला नव्हती. तिला तिच्या आयुष्यात सुख पाहिजे होतं. सुखाच्या शोधात जेव्हा राजश्री बाहेर पडू लागली तेव्हा तिला चंद्रशेखर नावाचा एक तरुण भेटला. चंद्रशेखर हा तरुण होता आणि पैसेवाला देखील होता. दोघांच्या भेटीतून सुरुवातीचे दिवस फक्त एकमेकांची ओळख पटविण्यास गेले. मात्र जेव्हा प्रत्येक दिवस दोघांचा संपर्क मेसेज पाठवणं सुरू झालं तेव्हा दोघांमध्ये प्रेम होण्यास वेळ सुद्धा लागला नाही. भरत आणि सारंगी या दोघांचाही विचार न करता राजश्री ही तिच्या नव्या दुनियेत प्रवेश करू पाहत होती. पती भरत हा सकाळीच कामावर जाऊ लागला आणि त्यानंतर मुलगी सारंगी ही देखील शाळेत गेल्यानंतर राजश्रीला सर्व रान मोकळं होऊ लागलं. मग घरातून बाहेर पडलं की सकाळचे चंद्रशेखर बरोबर राजश्री ही मुंबईची सहर करण्यास निघू लागली. बोल्ड जीवन जगण्याची तिची इच्छा होती. ती इच्छा आता चंद्रशेखर बरोबर ती पूर्ण होऊ लागली होती. दोघांमध्ये ज्या पद्धतीने जवळीकता वाढण्यास सुरुवात झाली होती अगदी त्याच पद्धतीने चंद्रशेखर याच्याही काही अपेक्षा वाढण्यास सुरुवात झाल्या. राजश्री त्याला भेटली म्हणजे विश्वसुंदरी त्याला मिळाली असं वाटू लागलं होतं. त्यामुळे राजश्रीच्या मनासारखं सर्व काही करण्यास चंद्रशेखर तयार झाला.
काही काळ दोघांच्या फिरण्याचा गेल्यानंतर आता चंद्रशेखर हा राजश्रीच्या घरी देखील येऊ लागला. जेव्हा पती भरत कामावर जायचा आणि मुलगी शाळेत जायची, या संधीचा फायदा उचलून चंद्रशेखर राजश्रीला जवळ करू लागला. प्रेमाच्या माध्यमातून जवळीकता एवढी वाढली की राजश्रीच्या घरीच आता वासनेचा खेळ खेळला जाऊ लागला. चंद्रशेखर आणि राजश्रीच्या या संबंधातून पैसाही मिळत होता. चंद्रशेखर याचं प्रेमही मिळत होतं, परंतु राजश्री ही तिला पती आहे, मुलगी आहे हे सर्व विसरून गेली होती. चंद्रशेखर हाच आता राजश्रीला पती वाटू लागला होता. चंद्रशेखर हा घरी आल्यानंतर 3-4 तास तो घरातच थांबायचा आणि राजश्रीची मुलगी सारंगीची शाळा सुटण्याची वेळ झाल्यानंतर तो घराच्या बाहेर पडायचा. मात्र 1-2 वेळेस मुलगी सारंगी हिने चंद्रशेखर याला घरातून बाहेर पडताना पाहिले. त्यावेळी सारंगी हिने आईला त्याच्याविषयी विचारणा केली. मात्र राजश्रीनी हा ओळखीचा मामा असलेलं सांगितलं. सर्व काही अंधारात ठेवून राजश्रीला सर्व काही करायचं होतं. शेवटी तुम्ही काळा धंदा करतात तर त्यावर कधी ना कधी प्रकाश पडत असतोच. एक दिवस जेव्हा राजश्रीच्या मुलीने चंद्रशेखर आणि तिच्या आईला पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला. कारण सारंगी ही 13 वर्षे झाली होती. तिला सर्व काही कळत होतं. त्यामुळे घरातील दोघांचा तो क्षण सारंगीने पाहिला. हे जेव्हा राजश्रीला कळालं तेव्हा तिने सारंगीवर दडपण आणण्यास सुरुवात केली. तू जर हे कोणाला सांगितलंस तर मी एकतर हे घर सोडून जाईल, नाहीतर तुझ्या वडिलांना ठार करेल, अशा प्रकारची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सारंगीने सर्व काही पाहून ती शांत बसली. काही महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि त्यानंतर भरत यालाच राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यात सुरू असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती कळाली. त्यानुसार त्याने राजश्रीला चंद्रशेखर याला सोडून देण्यास सांगितले. मात्र राजश्री चंद्रशेखरच्या पूर्णपणे आहारी गेली होती. ती त्याला सोडणं शक्य नव्हतं. पती भरत जे काही म्हणतो ते राजश्रीने चंद्रशेखर याच्या कानावर घातलं. त्यावेळी चंद्रशेखर आणि राजश्रीने एक प्लॅन करायला सुरुवात केली आणि त्या प्लॅनमध्ये पतीला संपवायचं तो दोघांनी असं ठरवलं. त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी राजश्री ही तिच्या पतीबरोबर मुलगी सारंगीला घेऊन रस्त्याने जात असताना चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा हे दोघे गाडी आडवे आले आणि त्यांनी भरत याची गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलगी सारंगी हे सर्व पाहत होती. ती वडिलांना मारहाण करत असताना त्या ठिकाणी सोडवण्यासाठी देखील गेली. मात्र पत्नी राजश्री हे सर्व पाहून आनंद व्यक्त करत होती. तिने मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. यामध्ये भरत याला एवढा जबर मार लागला की त्याचं पूर्ण शरीर काळं निळ पडलं. त्यानंतर तात्पुरती उपचार करायचे म्हणून राजश्री ही भरत याला रुग्णालयात घेऊन गेली आणि तत्काळ त्याच ठिकाणून घरी सुद्धा घेऊन गेली. डॉक्टरांनी घरी घेऊन जाऊ नका असं सांगितलं. मात्र राजश्री हिने भरत याला घरी आणलं. भरत याला घरी आणल्यानंतर ती घरीच त्याच्यावर उपचार करू लागली. प्रत्येक दिवस भरत हा मृत्यूच्या दाराकडे जात होता हे राजश्रीला कळत होतं, माहिती होत होतं. मात्र तरी देखील ती तिच्या मनात जे काही गोष्टी होत्या त्या तिला करायच्या होत्या. जेव्हा राजश्रीने नातेवाईकांना फोन केला, भरत यांच्या भावाला फोन केला, त्यावेळेस भरत याचा अपघात झाल्याचं तिने माहिती सांगितली आणि त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत असल्याचं देखील सर्वांना सांगितलं. भरत हा तर बेशुद्ध होता. त्याला काही शुद्ध नव्हती. तो काहीच बोलू शकत नव्हता. त्यामुळे हे सर्व काही सगळं राजश्रीच्या मनात सुरू होतं. जेव्हाच मुलगी सारंगी ही आईला भरत यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आग्रह करायची त्यावेळेस राजश्री ही तिला शांत बसवायची. मात्र एक दिवस भरतला रक्ताची उलटी झाली. तेव्हा ते सारंगीने पाहिले आणि तिने थेट चुलत्याला आणि काही नातेवाईकांना फोन करून सांगितलं. तेव्हा नातेवाईक घरी आले आणि भरत याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र 5 ऑगस्ट रोजी भरत यांचा मृत्यू झाला आणि आता मात्र 13 वर्षाची सारंगी चांगलीच संतापली. आई राजश्री हिनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने भरत यांना बेदम मारहाण केली आणि प्रियकर मारत असताना देखील आई राजश्री त्यांना मारा असे सांगत होती. राजश्री ज्यावेळी सांगत होती हे सर्व अपघात झाल्याचं सांगत होती. मात्र हा अपघात नव्हता तर तो एक रचलेला प्लॅन असल्याचं जेव्हा मुलगी सारंगी सांगत होती तेव्हा सर्वच नातेवाईक ऐकून अवाक झाले. भरतच्या भावाने तत्काळ पोलिसांना बोलावून घेतलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून आई राजश्री आणि तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्यांचा मित्र रंगा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे राजश्रीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भरतच्या अपघाताचा बनाव करून कायमच संपवलं. मात्र मुलीच्या प्रेमाने आईनं केलेलं जे कांड होतं ते उघड पडलं. मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना सध्या सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. यावर नियंत्रण येणं तर शक्य नाही, पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या तर हे सर्व काही शक्य होऊ शकतं. तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.